रिपीट असणार तेथील गजानन वर्गावे मी गजानन वर्गावे नेरो एक्सप्रेसवरनं सीडी बर्न कशी करतात किंवा एखादी ऑपरेटिंग बुटेबल सीडी बर्न कशी करतात याची आज आपण माहिती पाहणार आहोत। तर स्टार्टिंगला हा नेरो एक्सप्रेस जो सॉफ्टवेअर आहे तो नेरो एक्सप्रेस व्हर्जन 12 जर आपल्याला सीडी थ्रू करायची असेल तर सीडी कॉपी करणं पडेल आणि जर इमेज थ्रू करायची असेल तर इमेजला प्रायोरिटी देणं पडेल। तर स्टार्टिंगला इमेज प्रोजेक्ट कॉपी ओके त्याच्यानंतर आपण डिस्क इमेज और सेव्ह प्रोसेसर ठीक आहे। त्याच्यानंतर आपला जो पाथ असेल किंवा आपली जे विंडोज किंवा आपली ऑपरेटिंग सिस्टीम ज्या पाथवरती ठेवलेली असेल किंवा फोल्डरवरती तिथे आपण क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर विंडोज 7 अल्टिमेट ओपन झाल्यानंतर त्या ह्याचा स्पीड बर्न करण्याची स्पीड ही आता सध्या मॅक्झिमम आहे। ही मॅक्झिमम स्पीड आपल्याला व्यवस्थितरित्या बर्न झाली पाहिजे यासाठी 16 ही आपल्यासाठी 16x मीन्स 22160 KB/s ओके। त्याच्यानंतर ही रायटेबल सिरीज जर आपला इमेज रेकॉर्डर फक्त इमेज जर सीडीमध्ये किंवा डीव्हीडीमध्ये जर ठेवायची असेल तर आपला इमेज रेकॉर्ड करणं पडेल पण आपल्याला ही रायटेबल सीडी तयार करायची असल्यामुळे इथे प्रायोरिटी देणं पडेल। जर आपली सीडी किंवा डीव्हीडी ही आता डीव्हीडी असल्यामुळे त्यांना समजल्यामुळे तो डीव्हीडीला प्रायोरिटी दिलेली आहे त्यांनी हा डीव्हीडी जर आपल्या सीडीच्या किंवा डीव्हीडीच्या आपल्याला जेवढ्या कॉपीज करायच्या असतील तेवढ्या नंबर ऑफ कॉपीज देऊन हे करायचं असेल तर सध्या आपल्याला एकच कॉपी करायची असल्यामुळे ही नंबर 1 म्हणजेच ही एक कॉपी केलेली आहे। तर आता सीडी ड्रायव्हरमध्ये ही डीव्हीडी स्टार्टिंगला इन्सर्ट करणार आहे। ही डीव्हीडी इन्सर्ट झाल्यानंतर त्यानंतर जो आपला इन्सर्ट झाला त्यानंतर ही बर्न प्रोसेसर हा आहे तो बर्न प्रोसेसरचा बटन आहे। आता आपली डीव्हीडी बर्न प्रोसेसिंगला स्टार्ट झालेली आहे। बर्न प्रोसेसिंग रिमेनिंग टाइम 3 मिनिट्स। तर खराब नाही केली बाहेर रिमेनिंग तर अशा प्रकारे बर्न प्रोसेसिंग कंप्लीट झालेली आहे। तर ही आता आपली विंडोज 7 अल्टिमेट ही सीडी पूर्णपणे बर्न झालेली आहे। बर्न प्रोसेस कंप्लीट सक्सेसफुल ॲट 16:08 ओके। बर्न प्रोसेस झालेली सीडी ही बाहेर काढल्यानंतर त्या सीडीवरती एक वेगळ्या प्रकारचा असा लेअर दिसतो म्हणजे ही पूर्णपणे अशी बर्न झालेली आहे। बर्न सीडी ही बुटेबल सीडी आहे। ही बुटेबल सीडी पूर्णपणे बुटेबल झालेली आहे की नाही ही आता आपण चेक करूया। परत एक वेळेस इन्सर्ट करून ही बुटेबल सीडी पूर्णपणे बुटेबल सीडी ही तयार झालेली आहे की नाही हे चेक करत आहोत आपण। त्यानंतर सीडीला इन्सर्ट केलं त्यानंतर कम्प्युटर किंवा सिस्टीम आपली ही रिस्टार्ट करायची आहे। सिस्टीम आता रिस्टार्ट करत आहोत।
तर ही पूर्णपणे ही आपली CD बुटेबल CD तयार झालेली आहे.